अहो, अखिल काय म्हणत होतं बाहेर? काय सरप्राईज आहे? सरप्राईज वगैरे काय नाही अवनी. एक क्लायंट आहे, त्याला भारतात एकाच वेळेला 100 ठिकाणी इव्हेंट करायचे आहेत आणि त्याला ते डील आपल्या कंपनीसोबत फायनल करायचं आहे. अरे वा, अहो किती छान संधी आहे आपल्याला ही. संधी वगैरे काही नाही, उगाच खुश होऊ नकोस. आकाशशी बोललोय मी. तो क्लायंट आहे ना, फ्रॉड आहे. काय? आणि या अखिलला मी 100 वेळा समजावून सांगतोय, त्याला कळतच नाहीये. आणि आकाश पण फोन उचलत नाहीये. कळत नाही काय चाललंय ते. आम्ही हो आई. आले आले, मी लगेच येते. चौकश जोर नको त्या हातावर. सॉरी दादा. हा दादा. अरे आकाश, कुठे आहेस तू? फोन का उचलत नाहीयेस? तर इथे सगळा प्रॉब्लेम झालाय. अखिलने त्या क्लायंटला घरी बोलवले 2 तासामध्ये डील फायनल करायला. त्याला घरच्या सगळ्यांना सरप्राईज द्यायचे म्हणे. नाही 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 दादा, काही करून तुला अखिलला थांबवावं लागेल. अरे तेच तर मला तुला सांगायचं होतं. मगाशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं. त्या अखिलला मूर्खाला मी सांगून सांगून दमलोय. तो कळत नाहीये त्याला काय करतोय ते. मगाशी ना मला तुझं डायरेक्टली अखिलशी बोलणं करून द्यायचं होतं, पण फोनवर आवाज येत नव्हता. काय झालं होतं? मला ॲक्च्युली एका गुंडाने आमच्यावर हल्ला केला. काय? हो. आणि त्या हल्ल्यामध्ये वसुंधरांच्या हाताला गोळी लागून गेली. बापरे. नाही नाही, डोंट वरी, ती आता ठीक आहे, काही काळजीचं कारण नाही आहे. आणि प्लीज ही गोष्ट घरी कोणालाही सांगू नको, एस्पेशली आईला तर सांगू नकोस. नाही नाही नाही, मी कोणाला सांगणार नाही. पण मला सांगतो, तिला दवाखान्यात नेलंस का? सगळं ठीक आहे, काही काळजीचं कारण नाही आहे. आम्ही पण आता इथून निघतोच आहे. आकाश, तू काळजी घे आणि शक्य झालं तर ना लवकरात लवकर घरी ये, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अरे आई पण जेवत नाही आहे तू नाही आहेस म्हणून. हे बघ दादा, आम्हाला घरी पोहोचायला कमी कमी 3 तास तर लागतील. तोपर्यंत अखिलला थांबून ठेव. हां, आणि प्लीज जरा आईला रिक्वेस्ट कर, थोडंसं काहीतरी खायला सांग. हां, ओके, चल बाय. ठीक आहे, ओके, काळजी घे.